नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. विजया जज साहेबांना म्हणत असते, पोलिसाची वर्दी घालून एखादा पोलीस एवढा लज्जास्पद काम करू शकतो? आय एम शॉक. समाजाचा रक्षकच आता भक्षक झालेला आहे. कुंपणाने जर शेत खाल्लं तर काय करायचं? आणि अशा व्यक्तीने आपण डोळे बंद करून त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. म्हणूनच युनिफॉर्मवरून माझा विश्वासच उडलेला आहे. त्यापेक्षा मी युनिफॉर्म घालणारच नाही ना. एक चांगली माणूस, चांगली व्यक्ती म्हणून मी वावरेल. सामाजिक गोष्टींची शपथ घेऊन सामाजिक नीतिमत्तांची विटंबना केली आहे, ती सुद्धा अंकुश शिंदे याने. आणि सॉरी मिलॉर्ड, त्याच्यामुळे मी हा काळा कोट काढून ठेवलेला आहे, असं विजयाही सगळ्यांना सांगत असते. त्यावर जज साहेब म्हणत असतात, त्याने गुन्हा केला आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. त्यासाठी तुम्ही कोर्टाचा आणि अपमान करत आहात. आधी घाला तो कोट. असं जज साहेबांनी म्हणल्यावर विजयही तिचा कोट हातामध्ये घेते आणि म्हणू लागते, मला माझ्या कोटाचा गर्व आहे. आणि अंकुशकडे बघत म्हणत असते, जो माणूस त्याच्या युनिफॉर्मचा गर्व नाही करत त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्या नराधमाला हा काळा कोट शिक्षा देईल विथ गॅरंटी. त्यावर हे सर्व ऐकून अबोलीला खूप राग येत असतो आणि ती पुष्कर ठाकूरला म्हणत असते, तुम्ही काहीतरी बोला ना सर. ती वाटेल तसं अंकुश सरांवरती आरोप करत आहे. त्यावर तो पुष्कर, मी बघतो, तुम्ही काहीच बोलू नका, असं म्हणून तो विषय तिथून स्टॉप करतो. त्यावर इकडे आता विजय ही कोट घालते आणि जयसाहेबांना म्हणत असते, जयसाहेब, विश्वास म्हणजे काय? ताठपणा. आपल्या मुली यांच्यावर विश्वास ठेवतात. त्या समाजामध्ये मोकळ्या फिरतात. त्यांना असं वाटत असतं, हे आहेत म्हटल्यावर आपल्याला त्रास कोणी देणार नाही. आणि अशाच एका व्यक्तीने एका मुलीच्या अंगावरती हात टाकून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तो आहे अंकुश शिंदे. विजय जेव्हा हे आरोप करत असते तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावर विजया म्हणू लागते, अंकुशने ज्या मुलीवर अतिप्रसंग केला होता त्या मुलीचा सुद्धा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता आणि ती मुलगी आहे फुलवा. असं म्हटल्याबरोबर फुलवा उठते आणि नाटकं करत हात जोडत जज साहेबांना नमस्कार करते. त्यावर इकडे अबोली म्हणत असते, पुष्कर सर, तुम्ही उठा ना. ती किती बिनबुडाचे आरोप सरांवरती करते. असं काहीही झालेलं नाहीये. त्यावेळेला जज साहेब विचारत असतात, पुष्कर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? त्यावर तो म्हणतो, नाही मिलॉर्ड. त्यावर अबोलीला काय चाललं आहे हेच काही समजत नसतं. त्यावर विजय म्हणत असते, ही फुलवा, हिला वाटत होतं की हे पोलीस ऑफिसरचं घर आहे आणि ती इथे सेफ आहे, पण तसं काहीच नव्हतं. आणि ती पुढे म्हणू लागते, ज्या वेळेला फुलवाला अंकुशने लग्नामध्ये पाहिलं होतं त्यावेळेस तो तिच्यावरती लट्टू झाला होता. तो इतका वाहत गेला होता की स्वतःचं लग्न सुद्धा विसरला. त्यावर विजया पुन्हा म्हणू लागते की हे मी नाही म्हणत, हे सगळ्या अख्ख्या चाळीने बघितलेलं आहे. दुसऱ्यांदा चाळीसमोर अंकुश आणि अबोलीचं लग्न होतं आणि लग्नामध्ये सगळी त्यांनी वचनही घेतली आणि मंगळसूत्र घालणार तेवढ्यातच फुलवाला पाहून त्याचा सगळ्या गोष्टींवरती विसर पडला. ह्या सर्व गोष्टी आता अंकुशला आठवू लागतात. त्यावर विजया म्हणते, त्याच्या हातातलं मंगळसूत्र खाली पडलं आणि हा नराधम फुलवाकडे गेला. त्यावर अबोलीलाही खूप राग येतो आणि ती उठते आणि म्हणते, तुम्ही नीट बोला, माझे अंकुश सर नराधम नाहीयेत. अजून त्यांच्यावरचे आरोप पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीयेत. त्यावर जज साहेब म्हणत असतात की कोर्टाच्या कामामध्ये तुम्ही अडथळा आणू नका. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुमच्या वकिलाच्या मार्फत कोर्टामध्ये बोला. ते तुमची बाजू मांडण्यासाठीच असतात आणि असं मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नका. असं बोलल्याबरोबर अबोली ही खाली बसते. त्यावर पुष्कर वकील नाटकं करत अबोलीला म्हणत असतो, मी बोलणार आहे ना, तू जरा शांत बस. कोर्टाचा वेळ का वाया घालवतीयस? आणि पुष्कर हा जज साहेबांना सॉरी माय मिलॉर्ड म्हणून माफी मागतो आणि खाली बसतो. त्यावर आता विजय पुन्हा म्हणू लागते, अंकुश हा फुलवाला बघून मंडपामधून खाली गेला होता. त्यावर अंकुश म्हणत असतो, हे सर्व खोटं आहे. त्यावेळेला तिथे फुलवा आली होती आणि ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे मी तिला फक्त हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तिथून खाली गेलो होतो. त्यावर विजया म्हणू लागते, अक्की चाळ होती तेव्हा तुम्हीच फक्त तेथे नव्हता.
त्यावर अंकुश म्हणतो मला जावं वाटलं कारण. त्यावर विजया म्हणते हा तेच कारण मी आता सांगणार आहे. कारण ज्या वेळेला अंकुशने फुलवाला बघितलं होतं त्यावेळेलाच तो तिला वेडा झाला होता. कारण ही फुलवा हुबेहूब सोनियासारखी दिसते. त्यावेळेला जज साहेब म्हणत असतात ही सोनिया कोण आहे. त्यावर विजया म्हणते जज साहेब तुम्ही नक्कीच सोनियाला ओळखत असणार. ती गरिबांच्या केसेस लढत होती आणि ती आतापर्यंत एक सुद्धा केस हरली नव्हती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती अंकुश सरांची गर्लफ्रेंड होती आणि अंकुश सरांचं तिच्यावरती खूप प्रेम होतं. आणि विजया ही आता सोनियाचा फोटो जज साहेबांना पाहण्यासाठी देते. त्यावर विजया म्हणू लागते की असा कोणताच नवरा लग्न सोडून कोणत्या बाईच्या मागे जाणार नाही, पण ते अंकुश सरांनी केलं. आणि त्यानंतर अबोली रडली, तिनं कटकट केलं, त्यामुळे नाईलाजाने अंकुशने अबोली बरोबर लग्न केलं. त्यावर जज साहेब पुष्कर वकिलांना म्हणत असतात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का. त्यावर पुष्कर वकील म्हणतात नाही मला काही सुद्धा विचारायचं नाही. हे सर्व पाहून अबोलीला समजतच नसतं की पुष्कर वकील असे का करत आहेत. त्यावर विजया म्हणत असते मला असं वाटतं की अंकुशच्या वकिलाला सुद्धा काही प्रश्न विचारायची गरज नाही, कारण केसच अशी आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. त्यावर अंकुश म्हणत असतो माझं लग्न अबोली बरोबर माझ्या मनाने झालेलं आहे. त्यावर विजया म्हणत असते प्रश्न तो नाही, प्रश्न असा आहे की फुलवा ही सोनियासारखी दिसते की नाही. त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणतो हो दिसते. त्यावर विजया म्हणू लागते तिला पाहून तुला असं वाटलं नाही की तुला तुझं प्रेम पुन्हा भेटते, तुला तुझी सोनिया पुन्हा भेटणार आहे म्हणून. त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणतो हो झाला मला भास. त्यावर विजया म्हणते पॉइंट टू नोटेड टू मिलॉर्ड. त्यावर विजया म्हणते हा मला पण माहीत आहे ह्याला भास झाला होता. त्यावर अंकुश म्हणतो पण ही सोनिया नाही, ही सोनियासारखी दिसते हे सुद्धा मला माहीत होतं. त्यावर विजया म्हणत असते की त्याला सोनिया आपल्या घरामध्ये हवी होती आणि आता त्याला फुलवाच्या रूपाने सोनिया आपल्या घरामध्ये आली आहे असं वाटत होतं. त्यावर अबोलीकडे पुष्करला म्हणत असते हे सर्व पुष्कर सर खोटं आहे. फुलवाला मी घरामध्ये थांबवून घेतलं होतं कारण तिच्या जीवाला धोका होता म्हणून. त्यावर पुष्कर म्हणत असतात की मला कळतं की हे कधी बोलायचं आणि कधी नाही, तुम्ही जरा शांत बसा हं. त्यावर अबोली म्हणते ती वाटेल ते आरोप लावते सरांवर. त्यावर पुष्कर वकील म्हणतो मी बोलेल वेळ आल्यावर. त्यावर विजया म्हणते की अंकुशनी तिला त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये नोकरी लावली कारण त्याला तिच्या जवळ यायचं होतं. त्यावर अबोली उठते आणि म्हणते खोटं आहे हे सगळं. तेव्हा अंकुश सरांना मीच सांगितलं होतं तिला नोकरी लावायला कारण तिला खूप गरज होती. सरांनी हे माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे सगळं. त्यावर विजया म्हणते अबोली तू मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करत आहेस, खाली बस. त्यावर जज साहेब म्हणतात अबोली शिंदे तुम्हाला वॉर्निंग देत आहे, तुम्ही कोर्टाच्या कामामध्ये दखल घेऊ नका. त्यावर विजया म्हणू लागते की फुलवा ही त्या घरामध्ये सोनियाच्या बहिणीसारखीच राहत होती, पण तिला काय माहीत की अंकुशची घाणेरडी नजर तिच्यावरती होती. असं म्हटल्यावर अंकुशला खूप मोठा धक्काच बसतो. विजया ही त्याच्यावर वाटेल ते आरोप लावत असते आणि ह्याच गोष्टीची जाणीव अबोली आणि त्याची आई रमाला झाली. त्यामुळे त्यांनी फुलवावर आरोप घेतले आणि फुलवाला घराच्या बाहेर काढलं. पण फुलवाला घराच्या बाहेर काढल्यावर अंकुशची स्वप्नही धुळीला मिळणार होती. त्यामुळे अंकुशच्या मनामध्ये एवढी वासना होती की त्याने फुलवाला शोधूनच काढलं आणि अबोलीला तिला भेटायचं आहे म्हणून अंकुश हा पुन्हा तिला चाळीमध्ये घेऊन आला. त्यावर अंकुश म्हणत असतो हे सगळं खोटं आहे. त्यावर जज साहेब म्हणतात की अंकुश शिंदे तुम्हाला संधी दिली जाईल त्यावेळेला तुम्ही बोला, आता कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. त्यावर अंकुश म्हणत असतो हो जज साहेब, पण तोपर्यंत ही बाई मनाला वाटेल ते बोलतीये, अर्थाचा अनर्थ केला जातोय, सत्याला असत्य ठरवलं जातंय. त्यावर जज साहेब म्हणत असतात हे सत्य आहे की असत्य आहे ते पुरावे ठरवतील, तुमच्या ओरडण्याने काहीही होणार नाहीये. त्यावर इकडे अबोली पुष्करला म्हणत असते तुम्ही बोला ना, ती वाटेल ते सरांवर आरोप करते. त्यावर पुष्कर म्हणत असतो मला कळतंय ना, नाहीतर तुम्ही लढताय का ही केस. त्यावर अबोली म्हणते पण तुमच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे ते तरी मला कळू देत. त्यावर पुष्कर म्हणत असतो ही माझी स्ट्रॅटेजी आहे आणि तिला काय बोलायचं आहे ते बोलू देत, मी सगळं सांभाळून घेईल. त्यावर विजया म्हणू लागते अंकुशने फुलवाला दमयंतीच्या घरी बोलवलं कारण
त्याला असं वाटत होतं की त्याला कोणच पाहणार नाही. त्यावर विजया म्हणू लागते, अंकुशने दार उघडलं आणि फुलवाला आतमध्ये बसवलं. अबोलीला बोलवून आणतो असं म्हणून त्याने आतून दार लावून घेतलं. त्यावर अंकुश म्हणतो, ही बाई बोलते ते सगळं खोटं आहे. त्यावर विजया म्हणते, मग तुम्हीच सांगा त्या रात्री काय घडलं होतं ते. त्यावर अंकुश म्हणतो, त्या रात्री, आणि अंकुश तिथे शांत बसतो. त्यावर विजया बोलू लागते की फुलवाला काही करावं काही कळतच नव्हतं. तेवढ्यातच अंकुश तिच्यावर तुटून पडला आणि अंकुशने किती अमानुषपणे फुलवावर अत्याचार केलेले आहेत. त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणतो, ही खोटं बोलते बाई, मी असं काही केलेलंच नाहीये. त्यावर विजया म्हणते, मी जे काही बोलते आहे ना त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी त्या मुलाला बोलवावे अशी मला परवानगी हवी आहे. त्यावर जज साहेब परवानगी आहे म्हणून त्या मुलाला बोलवायला सांगतात. तेवढ्यात रोहित सोनवणेची एंट्री होते. हा तोच मुलगा असतो ज्याने अंकुशच्या आणि फुलवाच्या रूमला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. त्यावर विजया सांगते की हा अंकुशच्या चाळीमध्ये राहतो आणि गाडी धुवायचं काम करतो. त्यावर रोहित हा घडलेला सर्व प्रकार तिथे सांगत असतो. इकडे अंकुशने फुलवाला दमयंतीच्या रूममध्ये आणलेलं असतं आणि फुलवा विचारत असते, इथे सर आपण काय करतोय. त्यावर अंकुश म्हणत असतो, मी अबोलीला बोलवून आणतो आणि तुला सगळ्यांनी बघितलं तर काहीतरी प्रॉब्लेम होईल. आणि हे सगळं रोहित सोनवणे ऐकत असतो. त्यानंतर अंकुश हा त्या रोहितला बोलवतो आणि म्हणत असतो की मी आतमध्ये गेलो की बाहेरून कुलूप लाव आणि मला ही चावी खिडकीमधून दे. त्यावर तो रोहित आतमध्ये बघतो. त्यावर अंकुश म्हणतो, आत काय बघतोय, आतमध्ये काहीही नाही आणि तू हे कोणालाही सांगायचं नाही आणि सांगितलंस तर तुला एखाद्या केसमध्ये आतमध्ये टाकेल. रोहित हा रूमला कुलूप लावतो. हे सर्व तो कोर्टामध्ये सांगत होतो. हे सर्व ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता मालिका कोणते वळण घेणार आहे ते अधिकच रोमांचक पाहायला मिळणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यावर विजया म्हणते, अजून एका व्यक्तीने अंकुशला आणि फुलवाला त्या रात्री एकत्र पाहिलं होतं. त्यावर जज साहेब म्हणत असतात की तुम्ही कोर्टाला सांगा की तुम्ही यांना एकत्र पाहिलं होतं का. त्यावर रमाही हो म्हणते. असं म्हटल्यावर अंकुशला आणि अबोलीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.